गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ, शिव सकाळ. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो. आपण काल इथं मागे ती हॉटेल लॉज आहे, लॉजमध्ये मुक्कामाला होतो आणि आता सकाळच्या वाजलेत 8 आणि आपली गाडी येते. गाडीने आपण करणार आहोत प्रवास स्टार्ट. आणि नंतरने तिथला व्ह्यू वगैरे मी बी फर्स्ट टाईम बघते, मला पण माहीत नाही, पण मी ऐकून आहे खूप छान व्ह्यू आहे, खूप भारी बघायला. सो करूया आपण ते एन्जॉय. थोड्या वेळानंतर आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे कर्नाटकमधील होयसोलेश्वर या मंदिरात. ह्या मंदिराच्या मागे हिस्ट्री अशी सांगितली जाते की देवाचे देव महादेव यांना समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती 1121 साली केटामल्ल नाव असणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याने राजा विष्णुवर्धनच्या सांगण्यावरून केली होती. विष्णुवर्धन सायलेश्वर हे त्या राजाचे नाव होते. या राजाच्या नावावरून पोई सायलेश्वर म्हणून हे मंदिर ओळखले जाऊ लागले. कालांतराने पोई सायलेश्वर हे नाव मागे पडले व होई सायलेश्वर हे नाव मंदिराला रूढ झाले, अशी या मंदिराच्या मागची हिस्ट्री सांगितली जाते. ही ट्रिप अतिशय छान होती आणि आयुष्यात पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा म्हणता येणार नाही, याच्या आधी गेलो तुम्ही गोव्याला वगैरे, पण असं एक मित्राबरोबर असं बाहेर स्टेटला गेलोय ते पहिल्यांदाच झालंय. असं लय वर्षानंतर झालंय, म्हणजे खूप जवळपास मला असं आठवते ते तर 6 वर्ष झाले असतील, जवळपास 6 वर्षानंतर असं बाहेर गेलो आणि ते पण एवढे दिवस पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेटमध्ये गेलो. खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या तिथं, मस्त होतं. मनात कायमस्वरूपी आठवण करून जायला असं होतं आणि भरपूर गोष्टी पण शिकवल्या तिथं बरं का. त्या स्टेटने खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे ही जी ट्रिप झाली ती एक आठवणीत राहील, कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी ट्रिप झाली खरंच. ह्याच्या पुढं होईल नाही होईल माहीत नाही, पण ही तर नक्कीच ट्रिप आठवणीत राहील माझ्या तरी. सो आता भूक पण लागलेली आहे, थोडीशी भूक लागली आहे. दुपारी 4 वाजता जेवल्यामुळे एवढी काही भूक नाही आहे, पण आता बघू काय होते पुढे. कुठं हॉटेल वगैरे एखादं भेटलं तर थोडंसं जेवण करूया. आणि थांबण्याचं असं काही फिक्स नियोजन नाही आहे. जर विजय शेडमधले खूप थकवा जाणवतोय तर एखादी रूम करू आपण, आणि जर नसेल एवढं दाखवा तर मग आम्ही विचार करतो की गाडीमध्येच आराम करावा 2-3 तास आणि आपलं जेवढं लवकर होईल तेवढे लवकर डिस्टन्स कव्हर करूया असं पण प्लॅनिंग चालू आहे. जर अजून काही प्लॅनिंगमध्ये चेंजेस झाले तर ते तुम्हाला नक्कीच सांगेल आम्ही. भेटू थोड्या वेळ. रोड बघा केवढा आहे रोड. अरे या रोडने चाललोय आपण, गाड्या तरी आहेत का या रोडवर बघा. तर आत्ता आपण लागलोय बँगलोर मुंबई एक्सप्रेस वेला आणि आता जो घाट सेक्शन होता तो संपूर्ण संपलेला आहे आणि मध्ये थोडासा खराब रस्ता होता तो बी संपलेला आहे. आता डिस्टन्स कव्हर करायला बी सोपं जाणार आहे. रात्रीचे 10 वाजून गेले आणि जेवायला थांबलोय आणि ही एक आश्चर्य बघा, थाळी ऑर्डर केली ती ये बघा. आता एवढी मोठी थाळी विजय किती संपत आहे बघत राहा. एवढं खाणं परत नाही. सुप्रभात, शिव सकाळ, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो. रात्री जो आपला मुक्काम झाला तो टेम्पो झाला. वरच्या साईडला जे लॉक घेतले तर मी झोपलेलो आणि खाली विजय शेठ झोपलेले आणि आता तोंड वगैरे धुतलंय आणि सकाळचे 6:30 वाजले. तर पुढच्या प्रवासाला तर आपल्याला सुरुवात करायची. जवळपास पुणे इथून एक 460 किलोमीटर आहे. 460 किलोमीटर अंतर अजून आपण पुण्यापासून लांब आहोत. चला प्रवासाला सुरुवात करूया. शाळेमध्येच आहे कोलंबिया म्हणून हॉस्पिटल आहे.
बंद झालेले असल्यामुळे तर आपलं सध्याला आपण उभं आहे केतूर फाट्यावरती. जाताना हा रोड आहे आपला, ह्या रोडने आपण आतमध्ये गेलतो, येताना ह्या रोडने आलोय आपण. नाश्ता वगैरे झाला, इडली वगैरे घेतलेली आपण, पण चटणी जरा थोडीशी तिखटच होती गेल्या वेळेसपेक्षा, आणि तिखट बिलकुल जमत नाही. आपण इडली कोरडी जास्त खाल्लेली, आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. इथं मागच्या वेळेस जाताना बी सकाळीच नाश्ता केला बरं का आपण, आणि येताना बी इथं सकाळीच नाश्ता झालाय. ठीक आहे, आता इथून पुढं आज टार्गेट तर आमचं आहे की आज संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचायचं. बघू कसं काय होतंय, तुम्हाला शेअर करेलच. परतीच्या प्रवासामध्ये येत्याच्या ज्या आठवणी म्हणजे साठवलेल्या त्या आठवायला लागल्यात आता. मस्त होतंय. जाताना उत्सुकता होती बाबा कसं काय. हे बघा तो पाण्याचं वगैरे एक 74 किलोमीटरवरती आता इथून कोल्हापूर राहिलेलं आहे. संकेश्वर, निपाणी, कागल असं करत आपण कोल्हापूरला जाणार आहे. म्हणजे 1.5 तासात आपण कोल्हापूरला पोहोचल, आणि मग कोल्हापूरला पोहोचल्याच्या नंतर तर कोल्हापूरचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. कोल्हापूरमध्ये काय मी बरीच ठिकाणी फिरलोय, ते यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. चहा घेण्यासाठी थांबले आपण. तसं आपण तर चहा टाळायचा प्रयत्न करतोय, पण चहा घेण्यासाठी थांबलोय. आणि बघा ना, इथं बसायला एक नंबर आहे. मला बसायला लय आवडलं बघा, मस्त आहे. बसलोय छान असं. विजय शेठ प्रेक्षक मंडळी हाय करा. विजय शेठ दमलेत प्रवासाने. चला आता उद्याच्याला विजय शेठला आराम भेटेल. शेजारीचे राजस्थानचा हा मोठा ढाबा आहे, तिथं घेतला चहा. ते बसले, सोय वगैरे मला मस्त वाटते. ट्राय करतोय. तुम्हाला जसं माहिती आहे, चहा वाटण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. चला आता निघावं लागेल. विजय काढतोय गाडी आणि निघूया आता. जेवणाला एखाद्या ठिकाणी थांबायला आपण, जेवण होईल, आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत आपण घरी जाऊ. आपला दोस्त आला. अरे थांब, अरे थांबा नाही, थांब. दोस्त म्हटलं की चेष्टा मस्करी आली. तसा विश्वास आहे मला, तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. चालतंय. काय रे बोलू दुसरं. विजय चांगला एक मित्र आपला. आता गाणी लावली, गाणी एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही बी प्रवास एन्जॉय करा. हे लाव रे. इकडे कर्नाटकची बस, इकडे महाराष्ट्राची बस. कोल्हापूरच्या पार पुढे आलोय आपण आता. कोल्हापूर मागच गेलेले आहे, आणि आता कासेगावचे हद्द पण आपण आता पार करतोय. आता इथून पुढं म्हणजे कोल्हापूर झालं, सातारा झालं, सांगली झालं, अजून मालवण झालं, तिथला सिंधुदुर्गाचा किल्ला वगैरे, हे सगळे आपल्याकडे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, आपल्या चॅनलवरती. सो महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ते बघितलेलं आहे आपण, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. आणि आता मला वाटतं की हा प्रवास आता इथं एंड करावा, आणि पुन्हा आपण भेटू पुढच्या एखाद्या प्रवासामध्ये. जेव्हा आपला प्रवास होईल तेव्हा आपण नक्कीच भेटू. तर भेटू पुन्हा.